असं विश्वहित करणाऱ्याचं माझा देवाचं श्री चक्रधर हे नाव होतं. म्हणून लक्षात ठेवा मंडळी, आपल्याला मरायचं नाही, आपल्याला जगायचंय. म्हणून जगून काय करायचंय? म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्हाला आम्हाला सगळ्याला हा काय मिळालेला आहे? मनुष्य जन्म मिळालेला आहे. कधी मिळाला? कधी मिळाला? 83,999 जन्म भोगल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे म्हणतात ना 84 लाख एवढे, पण 83,999 झाल्याशिवाय हा शेवटचा जो मानव जन्म आहे तो तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्राप्त झालेला आहे. आणि या मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे? या मनुष्य जन्माचं साफल्य कशामध्ये आहे? किंवा हा मनुष्य जन्म मिळण्यासाठी कशामुळे मिळतो? हे मनुष्य जन्म प्राप्त होण्याची कारण काय आहेत? कशाने मिळाला बरं? हा मानव देह कशाने मिळाला? आणि हा मानव देह मिळाला आणि हा मानव देह कशाने मिळाला आणि हा मनुष्य देह कशाला कारणीभूत आहे? दोन्ही महत्वाचे. मिळाला कशामुळे हेही महत्वाचं आहे आणि मिळाल्यानंतर याची साफल्यता काय आहे हेही महत्वाचं आहे की नाही? कशामुळे प्राप्त होतो? मनुष्याने मनुष्याला कुठेही जा तुम्ही, एका माणसाने दुसऱ्या माणसाला अन्नदानाची क्रिया केली की मनुष्य देह प्राप्त होतो. मग तुम्ही माणसाने आम्ही खूप पंक्ती केल्या, पोरीचं लग्न केलं, पोराचं लग्न केलं, नातीचं केलं, नातवंडाचं केलं, किती अन्नदान केलं, मग तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होतो का? मग कसं मनुष्य जन्म प्राप्त होत नाही? आमच्या भाष्यकाराने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नवहेतूच्या विरहित जे अन्नदान केल्या जातं त्या अन्नदानाने मनुष्य जन्म प्राप्त होतो. बघा अन्नदानात किती मोठं साफल्य, किती मोठं गोमटं दडलेलं आहे. बरं ही एक बाजू, आपल्या दुसरी पण बाजू समजून घ्यायची. ही तर तुम्हाला मनुष्य जन्माची सांगते, पण दुसरी बाजू अशी आहे की इथे जर असं आहे की मनुष्य जन्म प्राप्त कशाने होतो? नवहेतूच्या विरहित जेव्हा अन्नदान घातल्या जातं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. म्हणजे उपकार अनुकंपाचं स्नेहम कार्य भयावह राभस्य नवहेतवा असे नवहेतू त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि या नवहेतूच्या विरहित म्हणजे कोणी लग्नाचं मूळ करत असेल, कोणी वाढदिवसाचं करत असेल, कोणी प्रत्येक माणसाचा काही ना काहीतरी हेतू असतो. या हेतूच्या व्यतिरिक्त जर अन्नदान केल्या गेलं, कुणी उपकार वर्तला म्हणून अन्नदान करतं, कुणी दुष्काळ पडला म्हणून अन्नदान करतं. अन्नदान करत्याचे खूप भेद आहेत आणि म्हणून हे जे अन्नदान आहे या अन्नदानामध्ये हे नवहेतूच्या वेगळं जे अन्नदान असेल त्या अन्नदानाने खऱ्या अर्थाने गोमटं घडतं, मनुष्य जन्म प्राप्त होतो. परंतु आता ही एक बाजू झाली मनुष्य जन्म प्राप्त होण्याची, पण मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जे अन्नदान केलं जातं, जे मंदिरात केलं जातं, जे आश्रमात केलं जातं, जे येणाऱ्या तुमच्या दारामध्ये भिक्षाविधी करणाऱ्या एखाद्या साधूच्या ठिकाणी केलं जातं, याचं गोमटं मात्र वेगळं आहे. तुम्ही म्हणसाल याने आम्हाला मनुष्य देह प्राप्त होईल, अजिबात नाही. लक्षात ठेवा अन्नदानाचे फायदे. याने तुम्हाला मनुष्य देह प्राप्त होत नाही. जिथे जिथे तुम्ही अशा ठिकाणी साधूच्या ठिकाणी जर तुम्ही अन्नदान केलं तर तुमच्या प्रतिकारकता वाढत जाते. आणि एक अन्नदान ज्ञानाला कारणीभूत आहे, एक अन्नदान प्रेमाला कारणीभूत आहे, एक अन्नदान ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होण्याला कारणीभूत आहे, तर एक अन्नदान प्रेमाचा अधिकार होण्याला कारणीभूत आहे. एका अन्नदानाने प्रेमाच्या 14 उपायामध्ये सांगितलं, दुकाळिका भुकेले या थोर गोमटे. इथे जर तुम्ही अन्नदान केलं तर प्रेमाचा उपाय निर्माण होतो. काय अन्नदानाचं महत्त्व आहे, काय अन्नदानाचं गोमट आहे. पण दान देण्याची प्रक्रिया बघा की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. दानाच्या व्याख्येमध्ये एका माणसाचं नाव आलेलं आहे. कोणाचं माहित नाही? कर्ण. काय होता कर्ण? हे दान करत होता. अर्जुन देव म्हणले, कृष्ण भगवंताला म्हणले, देवा कर्ण दान करू शकतो का या जगामध्ये? मी नाही करू शकत का? मला पण दान करायचं. म्हणजे भगवंत म्हणजे ठीक आहे. भगवंताने कृपादृष्टी टाकली आणि सुवर्णाचे डोंगर तयार केले. कर म्हणले दान. आता असंच आपल्या नांदेड सारखं गाव होतं.
संपूर्ण सुवर्णाचा डोंगर तयार झालेला. आणि मग अर्जुनाने सांगितलं की आता गावामध्ये दान देण्याचं काम चालू आहे, सगळ्यांनी दान घ्यायला या. मग आता अर्जुनाने टोपलं भरावं द्यावं, टोपलं भरावं द्यावं, दान काही संपत, डोंगर काही संपत नव्हता. शेवटी 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. गावातली लोक यायची, पिशवीमध्ये सोनं टाकायची, घेऊन जायची. आता महाग झालं हो, लाख रुपयावर आत्ता गेला, तेव्हा स्वस्त होतं. आणि मग सगळं सोनं भरलं, सगळे लोक घेऊन चाललेले होते. अर्जुन कंटाळला, घामाघूम झाला, वैतागला अर्जुन, पण संपत नव्हतं दान. शेवटी भगवंताकडे गेला. भगवंत काय चाललंय म्हणे, संपत नाही हे दान म्हणे, कर्ण कसा दान देत असेल लक्षात येत नाही म्हणे. थांब म्हणे, तुला कळेल आता. आवाज दिला, कर्ण राजा इकडे. कर्णाला बोलून घेतलं. कर्ण आले, काय हे दान द्यायचं म्हणे, हे बघ सगळा डोंगर तयार झालेला आहे म्हणे. ठीक आहे म्हणे महाराज, आत्ता सांगतो म्हणे. कर्ण गावामध्ये गेला आणि सांगून टाकलं की इथे सुवर्णाचा डोंगर तयार झालेला आहे, ज्याला जितकं लागतं तितकं घेऊन जा म्हणलं. ही दानाची व्याख्या आहे मंडळी, की त्याच्यामध्ये कुठलंही वंचकत्व न करता जे दान दिल्या जातं त्या दानाचं फलित आज द्वापार युग निघून गेलं तरी कर्णाचं नाव अजरामर झालेलं आहे. पण ते दान सुवर्णदान असेल, ते दान भूमिदान असेल, ते दान गोदान असेल, दानाचे अनेक प्रकार आहेत. मात्र कर्णाने कधीही अन्नदान केलं नव्हतं. म्हणून शेवटच्या क्षणावरती धारातीर्थी पडलेला कर्ण जेव्हा स्वतःचा प्राण जात नव्हता, भुकीने कासावीस झाला होता, तळमळ करत होता आणि भगवंताकडे याचना करत होता. अरे मला काहीतरी खायला दे म्हणत होता. भगवंत म्हटले, तू दान केले, तुला काय द्यायचं खायला, खा. सोन्याच्या अंगठ्या खा, भूमी खा, तुला चांदी खा, तुला काय खायचंय ते खा. म्हणलं देवा, याने कुठं पोट भरतं का रे. मग कोणतं दान काय पाहिजे तुला. म्हणले, तू कधी अन्नदान केलं का. अजिबात नाही. मग दान देणाराचं घर दाखवलं का. हो दाखवलं. कोणत्या बोटाने दाखवलं. म्हणजे ह्या बोटाने दाखवलं. सांगितलं तिथे पलीकडे भिक्कारडे पांडव राहतात ना, तिकडं अन्नदान भेटतं म्हणून सांगितलं. कोणतं बोट आहे ते बोट घाल म्हणलं तोंडात. आता तोंडात बोट घातलं आणि कर्ण तृप्त काम झाला आणि कर्ण त्या ठिकाणी निजधामाला पोहोचलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. हे दान करता आलं पाहिजे. आज तुम्ही सगळे भाग्यवान आहेत मंडळी. 10 दिवसापासून आपण सगळे अन्नदान करत आहोत. इथे कुठलंही तुम्हाला अपेक्षा नाहीये, इथे कुठलाही हेतू नाहीये, मात्र दानाचं गोमटं आपल्याला प्राप्त होणार आहे. ते कसं प्राप्त होतं. एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगते की एक सावकार होता आणि त्या सावकाराकडे एक गरीब असलेला ब्राह्मण कामाला राहत होता. मग सावकाराने जे जे काम सांगावं ते त्या गरीब ब्राह्मणाने करावं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम चालायचं. खूप काम करायचं, खूप काम करायचं. मात्र ब्राह्मणाचं एक तत्व होतं की आपल्या समोर जे काही आलेलं असेल, जे सावकाराने दिलेलं असेल ते दुपारी सावकाराने द्यावं ताटामध्ये आणि ब्राह्मणाने काय करावं, त्याला संकल्प सोडावा आणि हे कृष्ण अर्पण म्हणावं आणि मग ते स्वीकार करावं. लक्षात ठेवा, काय करत होता. आपल्या समोर आलेल्या ते स्वीकारायचे, खायचे, भूक लागली आता, पण आधी कोणाला दान दिलं. एक जण मला म्हणे, तू जेवायला बसल्यानंतर ताटाच्या भोवताली पाणी का सोडतात म्हणे. काय विचारला प्रश्न. जेवायला बसल्यानंतर ताटाच्या भोवताली पाणी का सोडतात. आता मी म्हणलं हे थोडं मूर्खच दिसतंय. म्हणजे भल्या माणसा, अरे मुंग्या ताटात येऊ नये म्हणून पाणी सोडतात. त्याला सांगितलं नाही कृष्ण अर्पण करतो आम्ही म्हणून. काय सांगावं, लोक काही पण विचारतात हो, त्याला काही प्रश्नाला अर्थ नसतो. आणि मग कृष्ण अर्पण केलं. हा त्याचा चाललेला दैनंदिन विधी होता. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, आता महिना झाला, वर्ष झाले, वर्षामागून वर्ष निघून गेलेले आहेत. आता सावकार मोठा होत चाललेला होता. ब्राह्मण मात्र इमानदारीने नीतिमत्तेने त्याच्या इथे काम करत होता. एक दिवस असंच वाटलं सावकाराला की काय आता किती दिवस झाले ब्राह्मण माझ्या घरी काम करतोय. मग सगळी आज्ञा दिली पत्नीला, म्हणे आज काय कर. म्हणे काय, आज सुंदर प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक कर, तुला जे जे छान बनवता येते ते बनव. आणि आज सुवर्णाच्या ताटामध्ये याच्यामध्ये 9 वाट्या असतील, अशा 9 वाट्या सुंदर प्रकारचं ताट सगळं भरायचं. आज माझ्या ब्राह्मणाला जेवायला द्यायचंय.
पत्नी म्हणली लईच उदार झाले आज, नाही तर एरवी घाबरतो म्हणे सगळं गाव यांना म्हणे, यांच्या बुटाचा आवाज ऐकला तरी बाया डोक्यावर पदर घेतात म्हणे. हे आज जरा कुठून दान सुचलं काय माहिती. ठीक आहे म्हणे, ठीक आहे करते स्वयंपाक. बिला माऊली उठली सकाळी, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, सुंदर प्रकारे जे जे पदार्थ बनवता येते ते ठेवले. आणि आता सुवर्णाचं ताट, त्याच्यामध्ये वाट्या ठेवल्या, 9 वाट्या आहेत, पंचामृत आहे, खीर आहे, वासुंदी आहे, पुरणपोळी सोबत खाण्यासाठी श्रीखंड आहे, असे अनेक पदार्थांनी 9 वाट्या सुंदर त्या ठिकाणी भरलेल्या आहेत. पुरणपोळी ताटामध्ये ठेवली, भजी कुरडई पापड सगळं यथोचित, कोशिंबीर कढी सगळं ठेवलं. आणि ताट आता ब्राह्मणाच्या पुढे ठेवलं. सावकार घरामध्ये बसलेला आहे, ब्राह्मण बाहेर बसलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये सावकाराने बाहेरून घरातून आज्ञा दिली, ब्राह्मण देवता जेवायला सुरुवात करा असं म्हणणार तोपर्यंत एक म्हाताऱ्या वेशामध्ये, दाढी वाढलेली आहे, अंगावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, थकलेला आहे कुणीतरी, एक ब्राह्मण समोर आले आणि आवाज दिला, भिक्षा. ब्राह्मण पटकन उठला, जो दररोज संकल्प केल्याशिवाय जेवत नव्हता. पटकन उठला, हातामध्ये ताट घेतलं आणि त्याच्यातले काही पदार्थ त्यांना देण्यासाठी निघालेला आहे. मात्र ज्यांना भिक्षा देण्यासाठी गेला होता त्यांच्याकडे भिक्षेसाठी पात्रच नव्हतं, काहीच पात्र नव्हतं, काहीच नव्हतं. रिकामे हाताने आलेले ते ब्राह्मण बघितलं आणि विचार केला, म्हणे तुमच्याकडे काहीच नाही म्हणे. मी कसं आहे म्हणे, करतलामध्ये भिक्षा घेणार आहे आणि झाडाखाली राहणार आहे, माझ्याकडे काहीच नाही, काही नाहीये. ठीक आहे म्हणे, तुम्ही असं करा, हे ताट आणि हे पदार्थ सगळं तुम्हाला घेऊन जा म्हणे. ताट कोणाचं होतं? सावकाराचं होतं का नाही? दिलं कोणी? ब्राह्मणाने. मग त्यातले पदार्थ कोणाचे होते? कोणाचे होते पदार्थ? बघा बघा, भावेश्वर मंदिरात राहा, दृष्टांत ऐकताना घरी जाऊ नका. नवमी लागणारे 7 वाजता, उद्या संध्याकाळी 7 वाजता संपणार, अजिबात विचार करू नका. परत लक्षात घ्या, ताट कोणाचे? सावकाराचं. पदार्थ कोणाचे आहेत? ब्राह्मणाचे. एकदम बरोबर. आणि मग सांगितलं काय की बाबा तुला या ताटाचे सगळं घेऊन जा. ब्राह्मणाने घेतलं, निघून गेला. पटकन जेवण झालं आणि सावकार बाहेर आला. म्हणले आज ब्राह्मणाने यथोच्च भोजन केलं असेल, आज तृप्त काम झालं असेल, आज मला आशीर्वाद देईल. बाहेर येऊन बघितलं तर ताटच गायब. सावकार म्हणे तू शेवटी गड्यावरच गेला रे म्हणे, शेवटी तुझी गड्याची जात तिकडेच पोहोचला म्हणे तू. अरे कितीतरी दिवसाने मला तुझी कीव आली, उत्पन्न झाली म्हणे. मला वाटलं की द्यावं याला चांगलं चुंगलं खायला, चांगल्या ताटामध्ये द्यावं. रोज असा कुठेतरी खातो, हातावर खातो, मला वाटलं चांगल्या भाजनात द्यावं. आणि तू ताटाचेच गायब केलं का रे म्हणे, मला विचारलं पण नाही म्हणे. आता हा सगळा प्रकार पत्नीने बघितला होता की ब्राह्मणाने जेवण तर केलंच नाही, तो तर तृप्त काम झालाच नाही. पण लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा सुद्धा आपल्या दारामध्ये येणारा याचे तृप्त काम जर झाला तर हे खरं मोठं दान आहे. या दानासारखं कोणतंच दान नाही मंडळी. ती माऊली आनंदित झाली होती, सगळं बघितलं. सावकार रागवणार, पटकन बाहेर आले आणि बाहेर आले म्हणले थांबा सरकार, थांबा, मी बघितलंय सगळं प्रकार. अगं काय बघितलंय? काय बघितलंस तू? नाही याला काहीच बोलू नका तुम्ही. म्हणजे काय? अहो हा जेवायला बसणार, एक घास तोंडामध्ये घालला, तेवढ्या दारामध्ये ब्राह्मण आले आणि साधू वेशामध्ये असलेले ते ब्राह्मण, त्याने सगळं दान त्यांना देऊन टाकलं. अगं मग अन्नदान करायचं होतं, हे सगळं अहो त्यांच्याकडे घ्यायला काहीच नव्हतं. जाऊ द्या ना, आपल्या घरामध्ये खूप भांडे पडले, सोन्या चांदीचे खूप भांडे, जाऊ दे. आता मात्र हा ब्राह्मण झोपला, उपाशी झोपला. डोळ्यात अश्रू होते. भगवंता अरे माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासाठी, काहीच नाहीये. मी कसं आहे? निष्कंचन आहे. माझी एकच इच्छा होती, या भूतलावरती फक्त माझ्या देवाने स्वीकार करावं, बस एवढीच माझी इच्छा होती रे. कुठे माझ्याकडे काय देण्यासाठी? अरे दररोज मी समर्पित करायचो, मी तृप्त व्हायचो. आज मला काहीच घडलं नाही, मला वाईट वाटतं रे, वाईट वाटतं. भगवंता का माझ्याकडून असं घडतंय? का झालं असं माझ्याकडून? मी एवढा दरिद्री आहे, मी तुला काहीच देऊ शकत नाही. आणि त्याच रात्री स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये श्रीकृष्ण भगवान आले. अरे वेड्या, तू का दिलेली पुरणपोळी खूप सुंदर झाली होती.
स्वीकार. कोण म्हणते तू काही दिलं नाही? अरे तू खूप काही दिलं, मी तृप्त काम झालेलो आहे. आणि म्हणून उद्या भविष्यामध्ये माझा तुला वरद हस्त आहे. निर्हेतुक केलेल्या अन्नदानाने तुला खऱ्या अर्थाने पुढच्या जन्मामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होऊन प्रत्यक्ष ईश्वर अवताराचं सन्निधान प्राप्त होईल, असा शुभाशीर्वाद दिला. आणि देव नाहीसे झाले, आनंदित झाला. उठला, सावकाराकडे गेला आणि सावकाराला सांगितलं, सरकार, आज मला रात्री काल दिलेल्या दानाबद्दल स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न सगळं सांगितलं. आणि त्याच क्षणी सावकाराची आणि मालकीणबाईची बुद्धी बदलली आणि पटकन त्याच्या जवळ गेल्या ब्राह्मणाच्या सांगितलं, ठीक आहे ब्राह्मण राजा, ठीक आहे, तू जे अन्नदान केलंस ना, त्या अन्नदानाचं गोमत तुला लागू दे. पण जे सुवर्णदान होतं, जे त्याच्यामध्ये केलेल्या 9 वाट्या आणि ताट, या सगळ्याचं गोमत आम्हाला लागू दे, त्या सुवर्णदानाचं. आणि म्हणून तू असं म्हण की हे गोमट आता सगळं सुवर्णदानाचं या सावकाराला लागलं पाहिजे आणि अन्नदानाचं गोमट मला लागलं पाहिजे. ब्राह्मण पटकन उठला, हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, काल केलेल्या अन्नदानाचं जे गोमट आहे, जे फलित आहे, हे सावकाराला लागू द्या आणि दानाचं गोमट जे आहे ते मला लागू द्या. लक्षात ठेवा, दोन्हीचंही कर्म किती सुंदर आहे. दोघांनाही द्वापार युगात तर जन्म मिळालाच मिळाला. मात्र 9 वाट्या आणि सुवर्णाचं ताट दान दिल्यामुळं पुढच्या जन्मामध्ये त्याच्या हातामध्ये 9 निधी म्हणजे तो दुर्योधन झाला. एका दानाचं गोमट किती मोठं आहे. 9 निधी त्याच्या हातामध्ये आहेत. तो दुर्योधन जन्माला आला आणि एका दानाचं पुण्य ज्यांनी अन्नदान केलं होतं ते आमचे अर्जुन देव म्हणून जन्माला आले, ज्याला भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं. हे दानाचं फलित आहे मंडळी, हे दानाचं गोमट आहे. हे असं अन्नदान करता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून एक दिवस असाच प्रसंग घडला. असाच प्रसंग आहे, स्वामींच्या जवळ सगळा परिवार आहे आणि लखुबाईच्या नावाची एक स्त्री आहे, छोटीशी, अतिशय भावांग असलेली. स्वामींच्या जवळ गेले आणि देवाला म्हणे, देवा मी वस्त्र घेते पण तुम्ही पांघरायचं. काय म्हणले? मी कपडे घेईन पण ते कपडे तुम्ही वापरायचेच. काही भक्त हट्टी असतात. हा, तेव्हा पण होते स्वामींच्या काळामध्ये. लखुबाईचं म्हणल्या ठीक आहे. लखुबाईचं स्वामी म्हणले ठीक आहे, पण म्हणे बाई तुम्ही आणसाल अर्धे असूच एक असूच, आम्ही काही हलकं वापरत नाही म्हणले. बा देवाला पण गंमत करावीशी वाटते. मग स्वामी लखुबाईचं म्हणे, मग नाही म्हणे, आम्ही 5 असूचं वस्त्र दिलं तर आम्ही पांघरू, नाही तर पांघरणार नाही. देवा माझ्याकडे 2.5 असू आहेत म्हणे, काय करावं कळत नव्हतं. स्वामीने तर 8 टाकली. बघा दान देताना सह्य किती वर्तत आणि दान कसं असावं लागतं. ठीक आहे म्हणे, देवा मी 5 असूच देते म्हणे वस्त्र. पटकन एकाईसाकडे गेले. म्हणे एकाई काही कर म्हणे, पण मला 2 असूची गरज आहे म्हणे. मग काय करू म्हणे मी? एकाईसा थोड्या गरम स्वभावाच्या होत्या. काय करू म्हणे मग मी? काही कर म्हणे, माझी जी पाटी आहे, शेताची जमीन आहे, ती तुझ्याकडे गहाण राहू दे, पण मला 2 असू दे म्हणे. एकाईसा म्हणला ठीक आहे. 2 असू एकाईसाने दिल्या. आता 2.5 असू आणि एकाईसाने दिलेल्या 2 असू 4.5 झाल्या. अर्धे असू परत कमीच पडली. स्वामी म्हणले जमणार नाही, काय करावं लागेल? आमची शिष्टाई झाली. किती झाली? 5 असूचं वस्त्र घेतल्याशिवाय आम्ही पांघरणार वापरणार नाही. मग आऊस होते तिथे. आऊसा सर्वज्ञांच्या आपल्या आऊसा लखुबाईच्या जवळ गेले. म्हणजे माझ्याकडे एक वाटी आहे म्हणे, धैर्य वाटी ही विकून म्हणे, तुला अर्धी असू येईल त्याची, वापर म्हणे, जाऊ दे तुला घेऊन टाक म्हणे. मग ठीक आहे. आता लखुबाईस आनंदित झाली, गावामध्ये गेली, 5 वस्तू घेतल्या, एकदम सुंदर तलम वस्त्र सर्वज्ञासाठी आणलं. आऊसाने उपार केला. आज सुंदर प्रकारचा भजना पूजनाचा सोहळा झाला. चंदन लावलं, उटी लावली, सगळं सर्वज्ञांना सगळ्या प्रकारचा सोहळा केला आणि सर्व सपूजित पूजा केली. आऊसामातीने विनंती केली, सर्वज्ञांनी आरोगणा केली आणि लखुबाईसाचं 5 असूचं वस्त्र आज सर्वज्ञांनी स्वीकार केला. आनंदित झाली लखुबाईसा. मात्र एकाईसाचे 2 असू देण्यासाठी लखुबाईसा मात्र थांबलेल्या होत्या. द्यायचं आहे, कुणाचे उस्त द्यावं लागतं. 3 गोष्टी जीवनामध्ये कधीच ठेवायच्या नसतात. ऋण, हत्या आणि वैर हे मिटवायचं असतं, हे ठेवायचं नसतं. कोणाचं ऋण घेतलं फेडा,
कोणाशी वैर असेल ते वैर संपवून या जगातून जा, ठेवू नका ते वैर. आणि कोणाची हत्या जर केली तर ते पुढील जन्मी आपल्याला भोगल्याशिवाय राहणार नाही. ऋण, हत्या आणि वैर हे चुकत नाही मंडळी. आणि मग तिने लक्षात होतं लखुबाईसाच्या, द्यायचंय मला, हे सगळं द्यायचंय, काय करावं. एक दिवस प्रसंग घडला. सारंग पंडित वाराणसीला निघाले. एकाईसाला म्हणले चल आपण वाराणसीला जाऊ. ती म्हणे देव, वाराणसीला जायचं म्हणजे काय लागतं, देवाला जायचं म्हणलं काय लागतं, काय लागतं म्हणे देव भावाचा मार्ग. माहितीये का कधी देवाला काय लागतं, देव भावाचा मार्ग, द्रव्याचा आणि गुरु सेवेचा. पण लक्षात ठेवा काही नाही हो, जिच्याकडे काही नव्हतं ती जर 5 आसूचं वस्त्र देवाला देऊ शकते तर तुम्ही आणि काय हो. आपल्याकडे काय नाही आज, आपण इतके दरिद्री नाहीये आज, कोणी दरिद्री नाहीये, कोणातरी आपापल्या पद्धतीने जगतोय, चांगलं आहे त्याचं, श्रीमंत आहे तो. आणि सगळ्यात श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे माझ्या देवाची 5 नामं आहेत ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे मंडळी. अजून काय पाहिजे तुम्हाला, तुझ्यापेक्षा श्रीमंती काय असते. आणि ही श्रीमंती होती लखुबाईसाकडे. गेली एकाईसा म्हणे मला वाराणसीला जायचं, माझ्या 2 असू दे. ती म्हणे देते, थांब गावाकडे जाते, काहीतरी उलाढाल करते, मग पैसे घेऊन येते, तुझे देऊन टाकते. म्हणे जमणार नाही, आत्ताच पाहिजे म्हणे. तुम्हाला माहिती आहे 4 हट्ट असतात. कोणकोणते, कोणकोणते, राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट आणि जोग हट्ट. आता स्त्रियांचा हट्ट म्हणजे समजू नका कमी नाही बरं. हा, बायांचा हट्ट पंचमीला मला तोळा पाहिजे म्हणजे आहे का नाही असं. तुम्हाला सांगते, एक डॉक्टर होता, खूप प्रसिद्ध डॉक्टर होता आणि त्याची पत्नीचा वाढदिवस होता. डॉक्टर 10 वाजता ड्युटीला गेली. तिने फोन केला पाठीमागून, म्हणली का हो लक्षात आहे का तुमच्या आज. ते म्हणे काय लक्षात, मी दवाखान्यात आलो, लक्षात आहे माझ्या. ते म्हणे काय दिवस कोणता आहे आज. ते म्हणले कोणता दिवस आहे आज, किती तारीख आहे आज. किती तारीख आहे आज, कळत नाही का, डॉक्टर आहे म्हणल्या समजत नाही का म्हणे. त्याने इंजेक्शन पेशंटला द्यायच्या वेळी त्याच्यासोबत लोकांना देऊन टाकले. त्यांना समजतच नाही, त्याच्या लक्षातच नाही आलं. अरे मग परत तिने सांगितलं, अहो आज अमकी अमकी तारीख आहे, अमका अमका दिवस आहे. हो लक्षात आहे म्हणे. हो तुझा वाढदिवस आहे आज, आज संध्याकाळी 10 वाजता दवाखाना बंद नाही होणार, आज 5लाच दवाखाना बंद होणार. सुंदर प्रकारचा केक घेऊन येईल, अजिबात चालणार नाही म्हणे. मग काय म्हणे, जगामध्ये जे कोणी गिफ्ट कधीच कोणाला दिलं नाही असं गिफ्ट मला पाहिजे. काय बाबा म्हणे, ठीक आहे म्हणे, सांग म्हणे, अजून 3 दिवस जायचेत म्हणे. म्हणजे ठीक आहे 3 दिवसात गिफ्ट भेट, पण काय पाहिजे म्हणे, असं वाद्य पाहिजे म्हणे की जे जगामध्ये कधीच कोणी वाजवलं नाही असं वाद्य मला पाहिजे म्हणे. ठीक आहे म्हणे, पेटी जमणार नाही, मृदुंग जमणार नाही, ढोलकी जमणार नाही, गिटार जमणार नाही, विणा जमणार नाही, झांज म्हणजे बारीक पोर आहे का मी, खुळखुळा म्हणजे बारीक पोरगी दिसले का तुम्हाला. आता काय होणार म्हणजे याच्यापेक्षा वेगळं वाद्य असतं काय, काय वाद्य कोणतं न्यायचं प्रश्न पडला त्याला. आणि मग तो सगळ्या नांदेडमध्ये फिरला, सगळ्यांना विचारायचा जे आतापर्यंत वाजलं नाही ते वाद्य आहे का, जे आतापर्यंत वाजलं नाही ते वाद्य आहे का. नांदेड झालं, मुदखेड झालं, गंगाखेड झालं, निजामाबाद झालं, सगळं पूर्ण परिसर फिरून झाला, मात्र त्याला वाद्य भेटलं नाही. उद्या तर वाढदिवस आहे, घाबरून गेला, पुढचे दिवस कठीण आहे, गिफ्ट जर नाही नेलं तर तलाकापर्यंत पोहोचतं, काय करावं कळतच नव्हतं, समजत नव्हतं. उदास झाला, एका डोंगर पठारावर गेला, एका झाडाखाली गाडी उभी केली, वृद्ध असलेली गाडी, 15-20 लाखाची गाडी उभी केली, खाली उतरला, झाडाखाली बसला, डोक्याला हात लावला, समजत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात एक शेतकरी जवळ गेला, खूप चांगला माणूस दिसतो बरे, काय कपडे लगते, इन बिन सगळं, गाडी बिडी पॉश, बूट बीट घातलेला, त्याच्या अंगावर शेंट वास येतोय म्हणे 2 किलोमीटर अगोदरच. काय माणूस आहे म्हणे, आणि एवढा चित्रागती बसला, समजत नाही. जवळ गेला म्हणे, साहेब आपण चित्रागती दिसतात, काय झालं तुम्हाला, की मला सांगा आपली समस्या.
अरे म्हणे नांदेडची माणसं नाही सोडू शकली समस्या, तू कुठं शेतकरी, तू काय माझी समस्या सोडवणार? नाही म्हणे साहेब, जमलं तर मी करेन, तुम्ही सांगून तर बघा म्हणे मला. त्याचं काय म्हणे, उद्या संध्याकाळी माझ्या धर्मपत्नीचा वाढदिवस आहे आणि जगामध्ये कोणीच आतापर्यंत जे वाद्य वाजवलं नाही ते वाद्य तिला पाहिजे म्हणे. काय सांगावं म्हणे, तुम्हाला तर माहिती म्हणे. हो हो म्हणे साहेब, स्त्री हट्ट आहे म्हणे, 4 हट्टापैकी एक हट्ट असतो म्हणे आणि तो स्त्री हट्ट आपण पुरवला पाहिजे म्हणे. मग तुमच्याकडे काही? हो म्हणे माझ्याकडे आहे म्हणे साहेब, काही अडचण नाही म्हणे. तुम्ही राहता कुठे? म्हणे अमक्या अमक्या नांदेडच्या अमक्या अमक्या गल्लीमध्ये, अमक्या अमक्या घरी माझा दवाखाना आहे, अमक्या अमक्या तिथं घर आहे म्हणे. साहेब उद्या संध्याकाळी 6 वाजता तुमचं गिफ्ट पोहोचून जाईल. आता तुम्ही निश्चिंत जा म्हणे घरी, आता तुमचं गिफ्ट पोहोच म्हणे. वाद्य पोहोचणार. आनंदित झाला, एकदम आनंदित झाला. एक शेतकरी माणूस मला वाद्य देतोय, आनंद वाटला मनाला. म्हणे पैसे 1 रुपया पण नको म्हणे, 1 रुपया सुद्धा नको म्हणे तुमचा साहेब, तुम्ही घरी जा, फक्त समाधानी राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. घरी गेला, सांगितलं म्हणे का गिफ्ट उद्या संध्याकाळी येणार आहे म्हणे, केक कापताना गिफ्ट भेटत, तो पण भेटणार नाही. ठीक आहे म्हणे. मग येणे सगळ्या बायांना बोलवलं, गल्लीतल्या मागच्या गावातल्या, पंचकृषीतल्या. आता डॉक्टरच्या बायकोचा वाढदिवस म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती, वाढदिवसाची खूप हौस बायांना, खूप जन्मातला एक दिवस कमी होतं, वर्ष कमी होतं, पण वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवस साजरा करा मंडळी, करू नका असं मी नाही म्हणत तुम्हाला, पण साजरा करा. हे प्रभू, हे लवकर दिवस जाऊ दे, अनुसरणाचा दिवस उगू दे, तो खरा वाढदिवस आहे आपला, तो खरा जन्मदिवस आहे. ज्या दिवशी मी भगवंताला जन्म समर्पित करील तो माझा वाढदिवस आहे. आनंदित झाले माऊली, सगळ्यांना बोलवलं, सगळे आले, सगळे जमा झाले. नेमके 6 वाजले आणि याने गिफ्ट आणून डॉक्टर साहेबांच्या जवळ दिलं. वरून त्याला सगळं बांधलेलं होतं व्यवस्थित. तुम्हाला माहिती गिफ्ट कसं देतात? त्याला काय लावलेलं असतं? जिलेटिन पेपर, वरून रिबीन, त्याला फूल, मग त्याच्यावर कागद दिलेला असतो. इतकं सुंदर गिफ्ट. आणि ते गिफ्ट असं होतं मात्र की ते बाहेर काढण्याच्या अगोदरच आवाज त्याच्यातून स्वर बाहेर पडायचा. म्हणजे त्याचा पेपर सोडण्याच्या अगोदर, गिफ्ट उघडायच्या अगोदरच तिथला आतला स्वर बाहेर यायचा. आणि मग हे गिफ्ट दिलं, निघून गेला शेतकरी बिचारा तो, आणि मेंढापाळ होता तो निघून गेला. माझ्या डॉक्टरांनी वाढदिवस केला, केक कट झाला आणि ते गिफ्ट तिला दिलं. आता ते गिफ्ट देताना तिच्यातून स्वर बाहेर निघाला, गुंग आवाज आला. ती आनंदित झाली, माय काय चांगला नवरा भेटला म्हणे मला, काय सुंदर गिफ्ट दिलं म्हणे मला. ते असं हल्लं की तिथून आवाज यायचा, गुंग, खूप छान आवाज यायचा. ते जसं उजवीकडे फिरवलं उजवीकडे आवाज, डावीकडे फिरवलं डावीकडे आवाज, उत्तरेकडे फिरलं उत्तरे, वेगवेगळा स्वर त्याच्यातून निघायचा. अतिशय सुंदर गिफ्ट. आनंदित झाले. आणि मग म्हणली आता सगळ्याची जेवण खाऊन झाले, आणि मग म्हणली आता काय करावं, हे सगळं गिफ्ट मैत्रिणींना दाखवावं. कुठं दाखवायचं गिफ्ट? स्वतःच्या घरात नेऊन. मग घरामध्ये गेले. आता एरवी कुठे होता वाढदिवस? एका मोठ्या हॉलला होता, फंक्शन हॉलला होता. घरी आले, मैत्रिणी जमा झाल्या. म्हणजे कसे बाई तुझ्या नवऱ्याने दिलं गिफ्ट, बघू तर दे म्हणे, आम्हाला पण अशीच मागणी करता येईल, पण आमच्या नवऱ्याला वेगळी काही. बायांचं तसंच असतं. मग कॉम्पिटिशन जर कोणाचं खेळायचं असेल तर स्त्रियांनी खेळावं. पटकन गेल्या, म्हणजे चला सगळ्या बघायला गेल्या. जेवण नाही गोड लागलं, गिफ्ट बघायचं होतं अगोदर. ते आनंद नाही आला, ते अन्नाचा आनंद नाही आला. गेल्या सगळ्या पोहोचल्या आणि मग दरवाजा बंद. मी कोणाला बघू द्यायचं नाही, माणसांना अजिबात दाखवायचं नाही. म्हणजे दरवाजा बंद केला आणि गिफ्ट त्यातले रेबिन तोडले, जिलेटिन पेपर फाडला. एक मडकं होतं. काय होतं? एक माठ होता. त्या माठाला कॅरी बॅगनी पक्क बांधून घेतलेलं होतं, तोंड त्याचं पक्क बांधलेलं होतं. आणि त्या कॅरी बॅगच्या आतमध्ये काय आहे हे बघावं म्हणून ना, कारण त्या कॅरी बॅग मधून आवाज यायचा. त्याच्यामध्ये काय होतं माहिती तुम्हाला सगळ्याला? मधमाशा होत्या. आणि त्या मधमाशा त्या गाडग्यात पडल्यामुळे त्या आवाज देत होत्या. तो आवाज सगळे बघायचे, सगळ्यांना आवाज यायचा. किती सुंदर स्वर आहे वाटायचा. आता तिला माहित होतं बिचारीला, तिने आता इथपर्यंत ठीक होतं, पण ते मडक्याचं तोंड पण सोडलं. सगळ्या मधमाशा बाहेर. काय झाल्या त्या मधमाशा? चावल्या. कुणाला? जिनं गिफ्ट सांगितलं होतं तिला जास्त चावल्या, आणि ज्या बघायला गेले होते त्यांना कमी चावल्या थोड्याशा. आणि मग सगळी सुजली. लोक बघायला गेले, पण काय झालं? दरवाजा बंद, एकच आवाज सगळा. लाट मारली, दरवाजा उघडला
डॉक्टर म्हणे यातली बायको कोणती कळतच नव्हतं, त्याला पण समजत नाही यातली नेमकी माझी बायको कोण हे त्याला पण समजत नव्हतं, हे लक्षात नाही आलं. आणि मग ती म्हणे ओ तिने काय बघता तोंड घेऊन काय गिफ्ट आणलं म्हणे, तुमची बायको इथं उभी आहे, भले मोठी सजून गेली होती मधमाशा चावून चावून. हा हे स्त्री हट्ट. सांगायचं काय होतं तुम्हाला मला की हा हे स्त्री हट्ट. आणि पटकन जवळ गेली म्हणजे परत माझा वाढदिवस करू नका आणि असं गिफ्ट आणू पण नका आणि जिंदगीत मी परत हट्ट करणार नाही. मनोरंजन आणि विनोदाचा भाग बाजूला सोडा, पण हट्ट असा कामाचा नाहीये. एका आईचा हट्ट करत होती लखुबाईसाकडे, माझे पैसे आत्ताच पाहिजे. लखुबाईचा सांगत होती अगं देते मी, थांब काहीतरी करावं लागेल. पैसे काही झाडाला लागले का? नाही जमत नाही, मला आत्ताच पाहिजे. तू गावाकडे जाशील मग येशील, चालणार नाहीये. हे दोघीचं भांडण सर्वज्ञांकडे गेलं. लक्षात ठेवा, आपल्याला परत जागेवर यायचं. परत स्वामीकडे गेले. स्वामींना सांगितलं प्रभू आमचा असा वाद झालेला आहे, मी एका इसाकडून 2 आसू उसने घेतल्या होत्या, आता ते आसू परत त्याला माझ्याकडे नाहीये. मी सांगते मी गावाकडे जाईन देईल आसू, ऐकायला तयार नाहीये. स्वामी म्हणतात बाई हे तुमची 2 आसू देईल. नाही म्हणे भगवंता, मला आत्ताच पाहिजेत माझ्या आसू. काय म्हणते एकाईसा, बघा हट्ट कसा आहे, मला आत्ताच पाहिजे माझे आसू. सर्वांना म्हटले ठीक आहे आम्ही तुमचे आसू देत नाही. मग असं करतो, जो उपास इथे झालेला आहे ना त्या उपाराचं गोमट, ते अन्नदानाचं गोमट तुम्हाला देतो. काय द्यावं देवाने अजून, काय द्यायचं माझ्या देवाने अजून? हे अन्नदानाचं केलेल्या क्रियेचं गोमट तुम्हाला देऊन टाकतो, जे लखुबाईसला देत नाही आम्ही. मला गोमट लागत नाही. बघा स्त्री बुद्धी कशी आहे, कुठे पोहोचलेली आहे ती स्त्री बुद्धी. म्हणजे देवा मला काहीच लागत नाही, मला माझ्या आसू आत्ताच लागतात. इथेच तुम्हाला माहित आहे आमचे चरित्रकार सांगतात यावरी गोसावी अशी खंती आली. काय झालं, परमेश्वर उदास झाले. आचार्यांना जवळ बोलवलं आणि आचार्यांना सांगितलं जा सावखेडला इलम भट्टाच्या घरी जा आणि त्यांच्याकडून 2 आसू आत्ताच्या आत्ता घेऊन या. आता पैठणहून त्या निघाले, पोहोचले त्या ठिकाणी, चकलांब्यावरून निघाले, सावखेड्याला पोहोचले. त्या इलम भट्ट बघितलं आचार्य कधी आले, नागदेवा तू कधी आला? आत्ताच गोसाव्यांनी पाठवलं. काय काम आहे? 2 आसू पाहिजे. इलमभट्ट श्रावणाला निघालेले होते. पटकन वाखारी आसूची भरलेली पिशवी घेतली, आचार्यांच्या समोर ठेवले. माझे दैव भाग्य गोसावी माते आसू मागितले. इलमभट्ट म्हणता मी किती भाग्यवान आहे, या जगाचा जगपिता, जग रक्षण करता, जग उद्धार करता, जो सगळे